हिंदी भाषेला तृतीय दर्जा देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती केली जाते का काय असं म्हणून खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत आत्ता मराठी भाषा मंत्री उदय सामंत आहेत. सामंत साहेब, हिंदीला तृतीय भाषेचा दर्जा दिला आहे, पण अनिवार्य हा शब्द काढला आहे. सर्वसाधारण शब्द टाकून पाठीमागच्या दाराने हिंदी आणली जाते. मला असं वाटतं की पुढच्या दारानं किंवा पाठच्या दारानं कुठेही हिंदी आणली जात नाही. हिंदीची सक्ती नाही हे मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून ठामपणानं सांगू शकतो. पण याच्यानंतर थोडा काळ आपण थांबणं गरजेचं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक विस्तारित बैठकीचं आयोजन केलं. त्याला उच्चस्तरीय सगळे अधिकारी उपस्थित राहतील आणि त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय होईल. ज्यावेळेला आपण म्हणतोय की सक्ती नाही आहे, त्याला आत्ता 3 भाषा शिकायच्याच आहेत, ते कंपल्सरी आहे. NEP-मध्ये पण सांगितलं आहे, त्याच्यानंतर तिसरी भाषा म्हणून इंट्रोड्यूस केली आहे. समजा मला हिंदी शिकायची नाही आहे आणि मला इतर कुठली भाषा शिकायची तर मला उपलब्ध आहेत, 20 विद्यार्थी असतील, पण मला तिसरी भाषा शिकायची नाही आहे, हा पर्याय उपलब्ध नाही आहे. त्यामुळे एका प्रकारे तुमच्यासमोर हिंदी येऊन उभी राहणारच आहे. नाही, मला याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत मांडायचं आहे की याच्यामध्ये 0 विद्यार्थ्यांना कुठचीच भाषा शिकायची नाही तर सक्ती करण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण त्याच्यामधले प्लस मायनस काय पॉईंट जे आहेत ते शालेय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांनाच माहिती असू शकतात. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु 2 जरी विद्यार्थ्यांना हिंदी शिकायची असेल तर त्यांनी यंत्रणा तयार करावी. मगाशी जशी चर्चा झाली की अजून कुठच्या भाषेमध्ये जर शिकायचं असेल ती यंत्रणा तयार करावी. पण 0 विद्यार्थ्यांना कुठचीच भाषा शिकायची नाही तर त्याच्यावर मात्र काही पर्याय काढावा लागेल. परंतु हिंदी ही अनिवार्य नाही हे मला माहिती आहे. माझा अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळेला इलेक्शन्स आली आहे त्यावेळेला हा सगळा मुद्दा उभा केला जातो आहे. एका प्रकारे हा निर्णय आला, त्याच्यानंतर शिवसेनेचे जे उपमुख्यमंत्री ते म्हणाले की मी मराठीला अंतर देणार नाही. एवढ्या एका वाक्यामध्ये त्यांच्या परवाच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख झाला. अडचण झाली या निर्णयामुळे. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना मराठी आणि हिंदुत्व ह्याला कुठेही आम्हाला अडचण होण्याची काही आवश्यकता नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि तीच परवाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मांडलेली आहे. मुद्दा असा राहतो की जो काही गैरसमज झालेला आहे हिंदीच्या बाबतीतल्या कागदामुळं किंवा GR-मुळं तो दूर करण्यासाठी आजची बैठक लावलेली आहे. त्या बैठकीमधून योग्य तो निर्णय होईल. मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण की ज्यावेळेला मराठी माणसाची अस्मिता या विषयावरती स्थापन झालेली शिवसेना सत्तेमध्ये आहे त्यावेळेला मनसेचे नेते संदीप देशपांडे किंवा मनसेचे नेते म्हणतात की सत्तेमध्ये शंढ बसलेले. मला असं वाटतं की जसं मगाशी मी सांगितलं की आक्रमक बोललं की तुम्ही मुलाखत घेता असं कदाचित संदीपजींना वाटत असेल. आम्ही तुमची पण ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांनी जो मुद्दा विधानसभेतला मांडला होता त्यांच्या बाकीच्या वाक्यांशी मी सहमत असण्याचं काही कारण नाही, अनपार्लमेंटरी शब्दांशी. पण त्यांनी जो एक मुद्दा मांडला होता की विधानसभेचा जो बॅनर लागला होता त्याच्यामध्ये मराठी असणं आवश्यक आहे. तर मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मी उद्या किंवा परवा स्वतः विधिमंडळाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहे, सभापतींची भेट घेणार आणि त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीनं पुढच्या कार्यक्रमांमध्ये किंवा मंत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये मराठीला टाळू नये आणि ज्या अधिकाऱ्यानं जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न जर केला असेल त्याच्यावर कारवाई करावी. मनसेचे लोक म्हणतात की बाळासाहेब असते तर हे होऊच दिलं नसतं, तिसरी भाषा हिंदी ही इथं आलीच नसती. आणि बाळासाहेबांची शिवसेनेचा वारसा सांगणारे नेते जे आहेत ते आता म्हणतात की ही तिसरी अनिवार्य नाही पण सर्वसाधारणच्या खाली आलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी पण थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे. आज मुख्यमंत्री महोदयांची बैठक आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीतनं योग्य ते निर्णय होतील. तुम्हाला असं वाटतं काय की महापालिका इलेक्शनचा तुम्ही उल्लेख केलात की इलेक्शन्स आले की असे मुद्दे येत असतात. एका प्रकारे एक शिवसेनेला कॉर्नर करत मनसेला फुलटॉस दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. मी प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की या सगळ्या गोष्टीतनं निवडणूक आलेल्याची चाहूल देखील लागते. परंतु मुद्दा मी गौण आहे किंवा वाईट आहे असं म्हटलेलं नाही. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील हीच माझी मगासपासूनची भूमिका आहे. पॉलिटिकल करेक्ट बोलण्यामध्ये तुम्ही माहिर आहात, पण प्रश्न असा आहे की शिवसेना सत्तेत असताना हा मुद्दा मनसेसमोर जाणं आणि मनसेने त्याच्यावरती पूर्ण राज्यभर एक आंदोलन, एक वातावरण निर्माण करणं की बघा सरकार मराठी विरोधी आहे, सरकार मराठी अस्मिता विरोधी आहे, ही तुमच्यासाठी अडचणीची बाब झाली आणि मनसेसाठी तो फुलटॉस झाला. नाही, मला असं वाटतं की हे आपल्याला इथल्या वातावरणामुळं किंवा पत्रकार परिषदेमुळं किंवा इथल्या स्टेटमेंटमुळं वाटतं. मी ग्रामीण भागातनं येतो, 350 किलोमीटरवरनं येतो. असं कुठेही 400 किलोमीटरवरून येतो म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातनं मी येतो. तिथं जर आज तुम्ही फोन लावून विचारला तर त्यांना या प्रश्नाशी किती महत्त्व आहे मला वाटत नाही. कारण त्यांना शेतीचे प्रश्न आहेत, त्यांना पाण्याचे प्रश्न आहेत, त्यांना लावणी लावायची आहे, ते पावसाकडे बघतायत. त्याच्यामुळे हे पॉलिटिकल जरी असलं तरी मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे हे मला देखील मान्य आहे.
आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्पष्ट सांगितलं आहे की मातृभाषा ही अनिवार्य असली पाहिजे. मातृभाषेबद्दल 100% अभिमान आहे. मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दलची सविस्तर बैठक संध्याकाळी आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल ना. मी परत एकदा यासाठी विचारतोय की मराठी प्राथमिक शिक्षण परिषद जी आहे की जी ॲक्च्युअल या सगळ्या गोष्टी पाहते, कुठल्या विभागामध्ये किती पुस्तकांची गरज आहे, समजा आता कोकण आहे, मराठवाडा आहे वगैरे वगैरे, तर ती गरज, विद्यार्थ्यांची संख्या, गरज, हे सगळं गणित बघून बालभारतीला कळवते आणि मग बालभारती पुस्तक छापते. बालभारतीने पुस्तकच छापलं नाही आहे हिंदीचं, आणि त्याच्या आधी ती तृतीय भाषा म्हणून आली. म्हणून मी हा प्रश्न विचारला की पॉलिटिकल मुद्दा करण्याचा हा प्रयत्न झाला का सरकारकडून? बालभारतीनं जर पुस्तकच छापलं नसेल तर ते पुस्तक येणार आहे कधी, हे पण प्रश्नचिन्ह आहे. नाही, म्हणूनच मग भाजपने फुलटॉस मनसेला दिला, मी ह्यासाठीच म्हटलं. भाजपानं फुलटॉस मनसेला दिला नाही की मनसेनं सिक्सर पण मारला नाही अजून. माझं फक्त म्हणणं असं की तुम्ही कॅच घ्यायला थांबलायत म्हणून भाजपचे नेते सर्वा महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. आपण थोडा वेळ थांबू. आता तुम्ही हे सगळं बघत असताना दुसरा मुद्दा जो उपस्थित झाला तो तुमच्यावरच्या टीकेचा. सकाळी भास्कर जाधव खूप नाराज होते. ते म्हणाले की मला मंत्री म्हणून खरं तर मी काम करायला हवं होतं, माझी क्षमता असताना मला ती संधी मिळाली नाही. आणि त्याच वेळेला ते म्हणाले की तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूच्या नेत्यांवरती त्यांनी टीकेची झोड उठवली की कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट्स आणि या सगळ्या गोष्टी करतायत, स्वार्थासाठी लोक जात आहेत वगैरे. बघा, माझा जो पारंपरिक व्यवसाय आहे, माझ्या वडिलांपासून सुरू आहे, त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. मी अशा माझ्या व्यवसायावर टीका करणाऱ्यांना कधी भीक घातली नाही, कारण शेवटी तो माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. त्यांनी कष्टातनं तो उभा केलेला आहे, गरिबीतनं उभा केलेला आहे. एस टीतनं जाता जाता आम्ही गाड्यांमध्ये त्यांनी आम्हाला बसवलेलं. त्याच्या वडिलांबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि त्याला मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांची निवृत्ती, तर त्यांनी निवृत्त होऊ नये भास्कर जाधव साहेबांनी, हे माझं प्रामाणिक मत आहे. हे टीका टोमणे बिमणे त्यांच्यासारखे किंवा त्यांच्या नेत्यांसारखे मी मारत नाही. त्यांनी होऊ नये, कारण ते सिनियर आहेत. कोकणाला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. आता तिसरा मुद्दा राहिला माझ्यावरचा टीकेचा. तर कोणतरी आपला माणूस लागतो टीका करायला, कारण मातोश्रीनंच त्यांना नाराज केलेला आहे. मातोश्रीनंच त्यांना मंत्रिपद दिलं नाही. मातोश्रीनं त्यांना कोकणचे नेते असताना विदर्भामध्ये पाठवलं. विदर्भामधले देखील निर्णय घेताना त्यांनी दिलेले जिल्हाप्रमुख त्यांनी केले नाहीत. त्यांना आता कदाचित ते चिडतील म्हणून विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद होणार नाहीत हे उभाटाला माहिती आहे, तरी देखील पत्र दिलं आहे. तर अशा पद्धतीनं सिनियर लिडरची अवहेलना करणं देखील योग्य नाही. ती भास्कर जाधव साहेबांची झालेली आहे, हे ते मनापासून पण सांगू शकतील, तरी जाहीर त्यांनी सांगितलं नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी माझ्यावर टीका केलेली आहे. त्याच्यावर मला काहीही कमीपणा वाटत नाही. त्यांना कोणतरी आपला माणूस लागतो टीका करायला म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली. पण हे सगळं जे नैराश्य आहे, जी नाराजी आहे, ती मातोश्रीवरची. आपल्या माणसाला सहल कळते, तुम्हाला सहल कळाली, तुम्हाला दुःख कळालं, 100%. तर ते दुःख दूर करण्याचे उपाय पण तुमच्याकडे आहेत. त्यांना आपलं म्हणण्याची पण आहेच ना. मी आजही सांगतो, आपलं म्हणजे त्यांना थेट तुमच्या आजूबाजूला बसण्याची संधी मिळाली तर. माझ्यावर टीका केली असली तर आजही सांगतो की भास्कर जाधव साहेबांसारखा अनुभवी नेता कोकणातला जर शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार असेल तर मला प्रचंड आनंद होईल आणि त्या आनंद होणाऱ्यांमधला मी पहिला असेल. त्यांना आपलं म्हणणार काय? त्यांना त्यांच्यासाठी दारं उघडी करणार का तुम्ही? ते शिंदेसाहेब ठरवतील. पण आपल्या माणसावर माणूस टीका करत असतो. जो आपल्याला आता तो काही चिडणार नाही, तो काही बोलणार नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका केली आणि मी कोणावरच माझ्यावर टीका केल्यानंतर मी बोलत नाही. सकाळी देखील नाशिकमधनं माझ्यावर टीका झाली. त्यांनी देखील आमच्या धंद्या व्यवसायावर बोलले. माझं म्हणणं आहे की मी मगाशी जे सांगितलं की त्यांना देखील व्यापारी म्हणतात राऊत तुम्हाला वारंवार. म्हणू दे, मला काही फरक पडत नाही. माझ्या वडिलांना अख्खी दुनिया ओळखते, माझ्या वडिलांना रत्नागिरी ओळखतं, मला रत्नागिरी ओळखतं. या सगळ्यांनी विरोध करून देखील 5व्यांदा मी निवडून आलो आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्या टीकेवर काहीच बोलायचं नाही. उलट ते जेवढं बोलतील तेवढे विधानसभेत माझी मतं वाढतील. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता खरं तर पत्रकार परिषद घेतली होती तुमच्या विभागासाठी. तो प्रश्न नाही विचारला तर अन्याय होईल, म्हणजे अख्ख्या आहे. तर तुम्ही म्हणालात की आम्ही डिलिव्हर केलं, पण दुसरीकडे ते म्हणतात की आम्हाला ग्राउंडवर काही दिसत नाही. किती प्रकल्प पुढच्या 5 वर्षामध्ये ॲक्च्युअल जमिनीवरती दिसतील आणि किती रोजगार उभा राहील? मी याचं देखील उत्तर दिलेलं आहे. त्याच्यातले अतिविद्वान जे कोण असतील ते दोघं घ्या. पत्रकारांचं एक शिष्टमंडळ तयार करा, मला बरोबर घ्या. मी तुम्हाला गडचिरोलीमध्ये घेऊन जातो, किती वर आलं आहे, किती खाली गेले, सगळं मी तिथे दाखवेन. तुम्हाला मी नवी मुंबईमध्ये घेऊन जातो, तिथे आमचा जो ज्वेलरी पार्क होतो तो कसा होतो तो दाखवेन. मी सिनारबस कसा होतो तो दाखवतो. त्याच्यानंतर त्यांच्यातले दोघं तिघं जर येणार असतील, म्हणजे पेय पिणारे, म्हणजे कोल्ड्रिंक पिणारे, तर त्यांना कोका कोला जो रत्नागिरीमध्ये आम्ही 3,500 कोटीचा केला आहे त्यातलं मी कोका कोला प्यायला देतो.
म्हणजे तर तुमची खात्री पटेल आम्ही काहीतरी केलं. नाही, सिरियसली हा प्रश्न विचारला होता की हा राजकीय प्रश्न नाही, खरंच किती उद्योग उभे राहतील आणि seriously मी किती सांगितलं. रोजगार उपलब्ध होईल आपल्याला. मी ह्याच्यामध्ये चेष्टा अजिबात केली नाही किंवा राजकीय उत्तर दिलेलं नाही. हे मी क्लेरिफिकेशन व्हावं यासाठी सांगितलं आहे. कारण ते रोज मुलाखत देत राहणार, रोज मुलाखत देऊन फेक नरेटिव्ह सेट करणार. त्याच्यापेक्षा आपण फील्डवर जाऊ ना. तुमचं आव्हान आहे त्यांना की तुम्ही या. फील्डवर घेऊन जातो. गडचिरोलीला पण घाबरले नाही पाहिजे. गडचिरोलीला येताना गडचिरोलीला घेऊन जातो, नागपूरला घेऊन जातो, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेऊन जातो, ऑरेक सिटीमध्ये घेऊन जातो, रत्नागिरीला घेऊन जातो, कोका कोलाच्या तिथं घेऊन जातो, नवी मुंबईमध्ये घेऊन जातो, मुंबईमध्ये घेऊन जातो. तुम्ही सांगाल तो विभाग मला सांगा, तिथं मी त्यांना घेऊन जायला तयार आहे. फक्त न घाबरता त्यांनी आलं पाहिजे की बाबा त्यांनी सांगायची दानत पाहिजे की हां आम्ही चुकीचं बोललो, इथं हा प्रकल्प होतो. तुमच्यासोबत होते, घाबरतात का? नाही का, अशा नाही बोलण्याला अच्छा. मी त्यांच्यासारखं काही गुंडबिंड नाही, त्याच्यामुळे मला त्यांना घाबरलं पाहिजे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्ट सांगतो, 56,000 कोटीची शाश्वत गुंतवणूक आलेली मी जर दाखवली तर त्यांनी मान्य केलं पाहिजे. हो आली. गडचिरोलीमध्ये सज्जन जिंदालांनी सांगितलं की हा मी प्रोजेक्ट करतोय, तर त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. आता मला सांगा ना, मग एवढं जर असेल तर त्यांनी जाहीर करावं की अंबानीने 3 लाख कोटीची जी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये सांगितली आहे ती खोटी आहे. चला. पण ते म्हणतात तुमचं मुंबईमध्ये तर तुम्ही सगळे अदानींना देताय मुंबई. नाही, मुद्दा माझा एकच. अनंत अंबानींनी डावोसला असताना ऑनलाईन सांगितलं की मी 3 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करतोय. माझं त्यांना आव्हान आहे की जे आमच्यावर टीकाटिप्पणी करतात त्यांनी अनंत अंबानींच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगावं की हे 3 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार नाही. असं तुमचं त्यांना आव्हान. हां मग नक्कीच ना. पण ते अदानींवर बोलतात, अंबानींवर बोलत नाही. नाही अदानी कुठे इन्व्हेस्टमेंट करता येते, तिथं अंबानी. इन जनरल आता अदानी पण आपल्या देशामध्ये राज्यामध्ये खूप सारे मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंटवर आपण बोलतोय. महाराष्ट्रामध्ये 3 लाख कोटीची अंबानी इन्व्हेस्टमेंट करतायत. मग ती जर खोटी याची त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी ना त्यांच्या विरोधात. कधी घेतात सांगा. अंबानींच्या लग्नामध्ये दिसतात म्हणून तुम्ही त्यांना ते आव्हान देताय का? नाही कोणाच्या लग्नाला कोणी जावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक मत आहे. ते जे सांगतात ना की इन्व्हेस्टमेंट आम्ही आणली नाही, मग त्यांनी जाहीर करावं की 3 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट अंबानी महाराष्ट्रामध्ये जी करणार आहे ती खोटी आहे. ठीक आहे. मराठी भाषा मंत्री आहेत, पण त्यांनी उद्योगासाठी जे काम केले ते सुद्धा सांगितलेलं आहे. पत्रकार परिषद उद्योगासाठी होती, पण अधिक चर्चा मराठीवरती झाली. आज रात्री चर्चा आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमधून कुणाला कुणाला फुलटॉस मिळाला आणि कोण क्लीन बोल्ड झाले हे आज रात्री निश्चित होईल. आणि कोणी कॅश घेतला. कॅश तर तुम्ही घ्यायला तयार आहात, तुम्ही सांगितलंय की तुम्ही कॅश सोडणार नाही, तुम्ही सांगितलंय. चांगला फिल्डर कोण आहे हे पण कळेल ना. चला ठीक आहे. तर काही तासांची प्रतीक्षा आहे, त्यामुळं मराठी भाषा मंत्री उदय सामंत आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणानंतर मराठी भाषेच्या किंवा हिंदीच्या सक्तीबद्दलचे सगळे प्रश्न जे आहेत ते सुटून जातील. कॅमेरामन शाहीदसह अभिजित मुंबई.